शिवसेना पक्ष, नाव आणि धनुष्यबाण चिन्ह या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरील वाद पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गाजणार आहे। निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिले। या प्रकरणाची सुनावणी आज निश्चित करण्यात आली असून या सुनावणीकडे राज्याच्या राजकारणासह सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, आज शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये पार पडणार आहे। काय घडामोडी आज घडू शकतात? नक्कीच आज सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाकडे लागलेल्या आहेत, कारण सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना धनुष्यबाण आणि चिन्ह आणि तसेच पक्षाचं नाव जे आहे त्या संदर्भात सुनावणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने एकूणच 2023 मध्ये चिन्ह आणि पक्षाचं नाव जे आहे ते शिवसेना शिंदे गटाला दिलेलं आहे आणि यालाच आव्हान जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे। त्याचप्रकारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील जो निर्णय होता त्यामध्ये आमदारांना पात्र ठरवलेला आहे आणि याविरोधात प्रतोद सुनील प्रभू जे आहेत यांनी सुद्धा याचिका केलेल्या आहेत। वेगवेगळ्या याचिका खरं तर शिवसेनेकडून यापूर्वी करण्यात आलेल्या आणि त्यावर सुनावणी ही आज खरं तर निश्चित करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बघतो आपण सुनावणी होत असते, अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत, अनेक नोटिसा सुद्धा आणि अनेक कागदपत्र हे सादर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज सुनावणी निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे ओपनिंग स्टेटमेंटमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नक्की काय म्हणणं मांडलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण एकूणच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आणि राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात या याचिका आहेत। त्यामुळे महत्त्वाची जी याचिका आहे ती म्हणजे शिवसेना पक्षाच्या चिन्ह आणि नाव या संदर्भातील आज नक्की युक्तिवाद काय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये तारीख पे तारीख होत आहे की आज महत्त्वाचा निर्वाळा हा सर्वोच्च न्यायालयाकडून दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आणि याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। नक्की स्वप्नील, तर आजच्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।